नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा मला भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आम्हाला मेसेजसुद्धा केले. कारण मंडळी, मागच्या भागामध्ये साक्षात आपल्या भारताचे जलपुरुष किंवा वॉटरमॅन ऑफ इंडिया असलेले डॉक्टर राजेंद्र सिंहजी आपल्या एपिसोडमध्ये आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. पाणी या विषयामध्ये त्यांचा शब्द हा शेवटचा शब्द असतो आणि म्हणूनच जागतिक दुष्काळ आणि पूर नियंत्रण आयोगाचे ते अध्यक्ष आहे. म्हणजे आज जगामध्ये डॉक्टर राजेंद्र सिंहजींचा पाणी या विषयातला शब्द हा शेवटचा शब्द आहे. अतिशय सन्मानाची अशीच ही गोष्ट आहे. त्यावेळेला आमच्याशी बोलताना त्यांनी एक विनंती आम्हाला केली. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की पाणी या बाबतीतल्या ज्या समस्या आहेत ना, या समस्येच्या बाबतीत जागरूकता होणं आवश्यक आहे. या समस्या का आहेत, त्याची कारणं काय हे आपल्याला माहिती आहे, पण त्या बाबतीमध्ये सामान्यांच्या मनामध्ये जर का आपण जनजागृती केली ना, तर या समस्या सुटण्यास मदत होईल. तेव्हा त्याच अनुषंगाने आपण सुद्धा विविध विषय आपल्या ह्या सिरियलमधून सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि अशी जर का वेगवेगळी माहिती तुम्हाला हवी असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेच्या दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आपल्या सगळ्यांची जाणीव जागृती जागवणारा असाच आपला हा आजचा विषय आहे. मंडळी, असं म्हणतात, कुठल्याही समस्येची उकल करण्यासाठी प्रथम त्या समस्येची वस्तुस्थिती काय आहे ना, याविषयी विचार करणं आवश्यक असतं. आणि आपल्या कार्यक्रमातून आपण तेच करून घेतो. आपला आजचा विषय आहे प्रदूषित नद्या. मुळात ह्या नद्या प्रदूषित का होतात याच्या मागची कारणं आपल्याला माहिती आहेत, पण ह्या बाबतीतली जाणीव जागृती आपल्याला आहे का, तेच आज आपण समजून घेणार आहोत. त्यासाठीच आज आपण जागतिक दुष्काळ आणि पूर नियंत्रण आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सिंहजी यांच्याकडून खास मार्गदर्शन घेणार आहोत. देखो, महाराष्ट्र की नदियाँ इस वक्त भारत के दूसरे राज्यों के मुकाबले सबसे ज़्यादा पॉल्यूटेड है और ये पॉल्यूशन का लेवल इतना ज़्यादा है कि बम्बई शहर 5 नदियों का शहर था. बम्बई के लोग ही नहीं जानते कि बम्बई में कोई नदी बहती है. वो कहते हैं वो गंदा नाला है. तो जब लोगों के मन में नदी की पवित्रता और उसके किनारों की हरियाली ना बचे तो फिर वहाँ नदी कहाँ. तो महाराष्ट्र की नदियाँ ज़्यादातर तो पोल्यूट हो गई हैं, नाले बन गई हैं, और जो छोटी नदियाँ थी, जो छोटे स्प्रिंग थे, वो सूख कर मर गए हैं. ये नदियों को नाला बनने की कहानी और नदियों को सूखने की कहानी बिल्कुल हमारा ये जो आधुनिक विकास का चश्मा है, ये जो हमारा लालची विकास का चश्मा है, उस लालची विकास ने इन नदियों को मारा है और सुखाया है. तर हे डोंगर किंवा ज्या टेकड्या असतात शहरांभोवतालच्या किंवा इतर सगळीकडच्याच, त्या ह्या एक नैसर्गिक ओव्हरहेड टँकचं काम करतात. ज्या वेळेला वर्षातले 3-4 महिने पाऊस पडतो त्यावेळेला ते पावसाचं पाणी ते ॲब्सॉर्ब करतात, आत मुरतं, आणि त्याच्यातली जी काही 5-10% पोरॉसिटी असते त्याच्यात ते पाणी साठून राहतं आणि मग वर्षभर ते जलप्रवाहांना मिळत राहतं. आज आपण जर डोंगरावरची झाडी तोडतो किंवा तिथं डोंगरांवर टेकड्यांवर सपाटीकरण करतो विकासाच्या नावाखाली, किंवा डोंगरांमधून मोठमोठे बोगदे निर्माण करतो, त्याला भोकं पाडतो, हे इन अ वे आपण आपले जे काही ओव्हरहेड टँक्स आहेत त्यांना भोकं पाडतो आणि त्यांना उद्ध्वस्त करतो. याच्यामुळं होणार काय आहे तर हे जलप्रवाह आहेत हे दिवसेंदिवस कमी होत जाणार. हे
टेकड्यांना डोंगरांचा म्हणजे टेकड्यांचा डोंगरांचा विध्वंस करणं हे शेवटी आपली सांस्कृतिक ऱ्हास होणार आहे, नागरीकरणाचा ऱ्हास होणार आहे आणि याच्यामुळं आपण ओव्हरऑल निगेटिव्हिटीकडेच चाललो आहे. थोडक्यात मंडळी, आपल्या विकासाची धोरणं पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे. लालची विकास वो होता है कि जब आप सामने वाले से केवल लेने की कोशिश करते हैं, उसको देने की कोशिश नहीं करते, और आपके मन में ये नहीं आता है कि मैं जो आज दूसरे से ले रहा हूँ उसको मुझे देना भी है. जब आप केवल लेने की बात करते हैं, उसको वापस लौटाने की नहीं सोचते, तब धरती, नदी, ये जो हमारा भगवान है, जिसको हम भगवान कहते हैं, वो भी ची बोल जाता है. नद्यांचं पोल्युशन काय होतं? आज आपण खेड्यात जाऊन जर बघितलं तर पोल्यूट होत आहेत का नद्या? नाही, त्यामध्ये खूप कमी प्रमाणात. नाहीच अशातला भाग नाही, खेडी पण त्या दिशेने चाललेली आहेत, पण मेनली तिथले साखर कारखाने वगैरे याच्यामुळं होत आहे. परंतु शहरात ज्या प्रमाणात पोल्युशन होतं आहे त्या मानाने खेड्यांमध्ये खूप कमी पोल्युशन आहे. शहरात का पोल्युशन होतं आहे? तर एकतर आपल्याकडे सगळ्यात पॉलिसी चुकती आहे की आधी इन्फ्रास्ट्रक्चर आणि मग डेव्हलपमेंट असं आपण करत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर फॉलोज डेव्हलपमेंट. पहिल्यांदा लोक राहायला लागतात आणि मग उरलेल्या जागेत, छोट्या छोट्या जागेत जिथं कुठं शक्य आहे तिथं मग सुएज ट्रीटमेंट प्लांट बांधा किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आपली ही विकासाची जी धोरणं आहेत ना, ती शहर केंद्रित आहेत असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपल्या ज्या डेव्हलपमेंट पॉलिसीज ज्या आहेत, विकास नीती किंवा विकास धोरणं गेली कित्येक दशकं आपण आपल्या देशाने पर्टिक्युलरली अवलंबली आहेत, ती मुळात अत्यंत अर्बन सेंट्रिक आहेत, शहर केंद्रित आहेत. ज्या लाखो करोडो रुपये आपण खर्च करतो डेव्हलपमेंटसाठी, याच्यामुळं काय करतो आहे आपण? शहरांची वाढ करतो आहे. खेड्यांमध्ये हा विकास आपला फार कमी प्रमाणात पोहोचतो आहे. एकीकडे आपण नेपाळ, बांगलादेशला इलेक्ट्रिसिटी एक्सपोर्ट करतो, परंतु आपल्या शेतकऱ्याला आपण 24 तास इलेक्ट्रिसिटी देऊ शकत नाही. 7-8 तास दिवसातले आपण त्यांना इलेक्ट्रिसिटी देतो. त्यामुळे त्यांच्यासमोर विहिरीत पाणी असतं पण ते विहिरीतलं पाणी काढू शकत नाहीत. त्यांची जी काही फळबागा आहेत किंवा फळं जी आहेत किंवा फुलं जी आहेत, कोल्ड स्टोरेजेस तिथं जेवढी आवश्यक आहेत तेवढी खेड्यापाड्यात नाही आहेत. त्यामुळे नुकसान शेतकऱ्याचं होतं आहे, आपल्या देशाचं होतं आहे नुकसान. मंडळी, सध्या आपण बघतोय शहरांची बेसुमार वाढ होत आहे आणि त्यामुळे पायाभूत सोयी सुविधांचा अभाव निर्माण होत आहे. त्यातून निरनिराळ्या पातळ्यांवरती प्रदूषणही होत आहे. म्हणजे हवा असेल, पाणी असेल, अगदी समाज मनाचं सुद्धा प्रदूषण झालेलं आहे. आणि त्यातूनच आपल्या नद्यांचं सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे. ये पॉल्यूशन कौन कर रहा है? आज सबसे ज़्यादा पॉल्यूशन करने वाली सरकारी संस्थाएं हैं. सब म्यूनिसिपल कॉरपोरेशन है, वो सरकारी है, पंचायत है, वो सरकारी है. तो नदियों में जो गंदा पानी डालती हैं वो तो म्यूनिसिपल कॉरपोरेशन और पंचायत ही डालती हैं. तो गंदा ये पॉल्यूशन करने वाली तो सरकार है. तो सरकार को स्ट्रिक्टली ये नियम करना पड़ेगा कि हमारा महाराष्ट्र में रिवर और शूवर को सेपरेट करना. जो गंदा पानी है, जो फैक्ट्रियों का एफ्लुएंट पानी है वो अलग रहे और जो बारिश का अच्छा पानी है वो अलग रहे. अभी क्या हो रहा है कि अभी बारिश के पानी में गंदा पानी मिलके सारे पानी को ख़राब कर देता है. इसलिए पानी को ठीक रखने का काम हम लोगों को करना पड़ेगा. म्हणूनच मंडळी, या बाबतीमध्ये पुणे शहरातल्या नदी प्रदूषणाची वस्तुस्थिती काय आहे ना, ते आपण जाणून घेऊया. तमाम पुणेकरांनी हे काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. पुण्यात मुळात म्हणजे आपण फक्त पोल्युशनवर बोलूया, पूर पातळ्या वगैरे हा स्वतंत्र विषय आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलू कधीतरी. पण पुण्यातलं जर पोल्युशन बघितलं तर याच्यातला एक मूळ मुद्दा असा आहे की जी काही भारतीय मानकं आहेत याच्याप्रमाणे 135 लिटर हे प्रति माणशी प्रतिदिन हा पाण्याचा पुरवठा असला पाहिजे. मेट्रोमध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये अजून बागा असतात, रस्ते साफ करायचे असतात म्हणे, तर त्यामुळं 150 लिटर प्रतिदिन प्रति व्यक्ती असा वॉटर सप्लाय असायला पाहिजे. पुणे मनपा भोवतालची जी धरणं आहेत, मुख्यतः खडकवासला धरण, याच्यातून 329 लिटर पाणी उचलते प्रतिदिन प्रति माणशी.
329 लिटर. किती देते माहिती नाही आपल्याला. नाही, कागदावर त्यांचं म्हणणं की आम्ही 135 देतो. कागदावर किती आहे हे माहिती नाही. आता याच्यात कसं, याला अनेक मार्ग आहेत. हे 329 लिटर आपण जे खडकवासल्यातून उचलतो, याच्याशिवाय ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन खूप आहे मोठ्या प्रमाणावर पुण्यात. तर माझ्या अंदाजाने साधारणपणे 450 लिटर पर हेड पर डे हे पाणी आपण निसर्गातनं उचलतो. पुणेकर, हां, आपण म्हणजे वर्ल्ड्स मोस्ट वॉटर रिच सिटी आहोत पुणे. म्हणजे 7 धरणं आहेत. हो, खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, मुळशी, पवना, कासारसाई आणि मासखेड. आता ते नवीन ॲड होणार आहे, 8 म्हणायला पाहिजे. 5 नद्या पुण्यात येतात. मुळा, मुठा, पवना, रामनदी, देवनदी. मी फक्त कॉर्पोरेशनचं बोलतो आहे, भोवतालचं अजून बोलत नाही आहे. आणि त्या नद्या एक होऊन मुळा मुठा म्हणून बाहेर पडतात. त्यामुळे वी आर द मोस्ट वॉटर रिच सिटी. आणि जिथं एखादी गोष्ट खूप मुबलक झाली की त्याला किंमत राहत नाही, तसंच आपलं झालेलं आहे. असो, तर आपण साधारणपणे 450 लिटर पाणी स्वीकारतो. त्याच्यातले मी म्हणतो 15-20% वाया जात असेल. वहनामध्ये पाईपलाईनचे लिकेजेस असतात, किंवा नळ गळत असतात, किंवा पाण्याचं शुद्धीकरण केंद्रात थोडंफार वेस्टेज होतं. 10-20% वेस्टेज होत असेल. ओके, 300 लिटर. तर आता आपण असं गृहीत धरू, दुसरं भारतीय मानकं काय सांगतात, तुम्ही जेवढं पाणी वापरता त्याच्यातल्या 80% पाण्याचं सांडपाण्यात कन्व्हर्जन होतं. आता घटकाभर आपण असं धरलं की आपण 300 लिटर पाणी वापरतो. 300 लिटर सोडून द्या, 250 लिटर वापरतो. त्याच्या 80% म्हणजे 200 लिटरच्या आसपास आपण सुवेज जनरेट करतो पर पर्सन पर डे. परंतु आपली सुवेज ट्रीटमेंट प्लांट्स जी आहेत ही 135 हा आकडा धरून चालतात. 135 लिटर तुम्ही पाणी कन्झ्युम करता, त्याच्या 80% म्हणजे 108 लिटर तुम्ही सुवेज जनरेट करता. आणि सुवेज ट्रीटमेंट प्लांट्सची कपॅसिटी जी आहे ही पर हेड 108 लिटर याप्रमाणेच डिझाईन केलेली असते. प्रत्यक्षात वॉटर सप्लाय जास्त आहे, त्यामुळं सुवेज जनरेशन जास्त आहे, याचा कुठंही विचार होत नाही. या साध्या गोष्टी आहेत, जे प्राथमिक शाळेतल्या मुलाला समजेल अशा गोष्टी आहेत. परंतु दुर्दैवाने आपली ब्युरोक्रेसीला तेवढं गणित शिकवलेलं नसावं. मंडळी, हे सगळं गणित समजलं का? पाणी पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे दर दिवशी दर डोई 135 लिटर पाणी देणं आवश्यक आहे. 135 लिटर पाणी वापरताना त्यातलं 80% पाणी हे सांडपाण्यामध्ये रूपांतरित होतं. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीची यंत्रणा पुणे शहरामध्ये अस्तित्वात आहे. हे सगळं नियमाप्रमाणे. पण मंडळी, वस्तुस्थिती जाणून घ्या. वस्तुस्थिती अशी आहे की पुणे महानगरपालिका खडकवासला धरणातून दर दिवशी दर डोई 320 लिटर पाणी उचलते. आता त्याच्यातलं 80% पाणी हे सांडपाणी होतं. म्हणजे 135 लिटर आणि 320 लिटर याच्यातला फरक लक्षात घेतला तर सांडपाणीही या 320 लिटरचं जे 80% सांडपाणी होतं ते खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. पण आपल्याकडे जी यंत्रणा आहे ना ती 135 लिटरसाठीच आहे. म्हणजेच या नियमापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये सांडपाणी तयार होतं, ज्यावरती प्रक्रिया होऊ शकत नाही आणि मग असं पाणी सोडलं जातं नदीत. आता ह्याची आकडेवारी जाणून घ्यायची असेल ना तर ही घ्या. जगातली कुठलंही असं यंत्र आहे का की जे 100% कार्यक्षमतेने काम करतं? नाही. तुमची कार्यक्षमता ही डे बाय डे कमीच होत असते. हां, त्यामुळं तुमचं सुवेज ट्रीटमेंट प्लांट हे जेवढा ॲक्च्युअल सुवेज त्यांनी ट्रीट करायला पाहिजे, मुळात त्याच्यापेक्षा कमी क्षमतेला डिझाईन असतं आणि नेमकं तेवढ्यालाच डिझाईन असतं. त्याच्यात तुम्ही फॅक्टर ऑफ सेफ्टी गृहीतच धरलेला नसतो. म्हणजे ही STPs कित्येक वेळा बंद ठेवतात आणि सुवेज विदाऊट ट्रीटमेंट नद्यामध्ये रिलीज केलं जातं. हे डायरेक्ट हे स्वतः आम्ही बघितलेलं आहे. नाही, मिळतं, बरंच मिळतं ना. तुमची इलेक्ट्रिसिटी वाचते, तुमच्या माणसांचे कष्ट वाचतात, तुमचे केमिकल्स वाचतात तिथे. म्हणजे सगळ्यांना मिळतं अशातला भाग नाही. काही जणांना मिळतं नाही अशात. आणि कुठलीही गोष्ट काही मिळत असल्याशिवाय करायचं आपण करत नाही ना. ज्या अर्थी या गोष्टी होतात त्या अर्थी कुणाला तरी काहीतरी मिळतं म्हणूनच होतात.
तर त्यामुळं आपली सुएज ट्रीटमेंट प्लांट्स मुळात पॉप्युलेशनपेक्षा खूप कमी प्रमाणात आहेत, म्हणजे त्या प्रमाणात कपॅसिटी आहे. 1732 हा वॉटर सप्लाय आहे. 310 MLD हे ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन आहे. म्हणजे पुण्याचं टोटल जे कन्झम्पशन जे आहे हे 2042 MLD आहे. 2042 मिलियन लिटर्स पर डे. आता ह्याच्या 80% जर आपण म्हटलं, आपण घटकाभर असं धरू की याच्यात वेस्टेज होत नाही. आपली स्मार्ट सिटी आहे, अत्यंत कार्यक्षम यंत्रणा आहे आपली, आणि खूप पुढाऱ्यांचं लक्ष आहे. नावाजलेले ब्युरोक्रॅट्स इथं काम करतात. त्यामुळे आपण घटकाभर असं धरू की याच्यात कुठं वेस्टेज होत नाही. तर त्याच्या 80% म्हणजे 1634 MLD हे आपलं सुएज पुण्याचं जनरेट होतं. घटकाभर आपण असं धरू ना, 1634 मिलियन लिटर्स, 1732 MLD जलसंपदाचा सप्लाय, 310 MLD ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन. सो टोटल कन्झम्पशन 2042 MLD. भारतीय मानकाप्रमाणे 80% सांडपाण्यात कन्व्हर्जन होतं, म्हणजे 1634 MLD हे सांडपाण्यात कन्व्हर्जन होतं. आजच्या घडीला आपली सांडपाण्यावरची प्रक्रिया क्षमता ही 477 MLD आहे. हो, 1634 आणि 477 म्हणजे साधारणपणे 28 ते 30% हे 100% एफिशियन्सीनी हे STPs काम करत असले तर आपण सुएज ट्रीट करतो आहे. अँड वी कॉल आवरसेल्व्स अ स्मार्ट सिटी. वी कॉल आवरसेल्व्स ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. हे पाणी, हे सुएज डायरेक्टली नदीत जातं. त्यामुळं आज नदीत मासा शिल्लक राहिलेला नाही आहे. गटार झालेली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या नद्यांची तर परिस्थिती अतिशय घातक आहे. पिंपरी चिंचवड जर बघितलं तर फार वेगळी परिस्थिती नाही आहे. तिथं थोडा अजून वेगळा याला अँगल आहे की तिथं याच्यात इंडस्ट्रियल एफ्लुएंट येतात, आणि इंडस्ट्रियल एफ्लुएंट अजून जास्त टॉक्सिक असतं. कारण डोमेस्टिक सुएज हे सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचं असतं. त्याच्यातल्या कंटेंट्स जे असतात या थोड्याफार फरकाने सेम असतात, परंतु इंडस्ट्रियल एफ्लुएंटमध्ये टॉक्सिन्स असतात, हेवी मेटल्स असतात, अशा अनेक गोष्टी असतात, आणि प्रत्येक इंडस्ट्रीचं एफ्लुएंट हे वेगवेगळं असतं. त्यामुळे जसं डोमेस्टिक सुएज तुम्ही सेंट्रलाइज ट्रीटमेंट प्लांट करू शकता, तसा इंडस्ट्रियल एफ्लुएंटला करणं हे अतिशय अवघड आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, उद्योगांना परवानगी देत असताना ह्या बाबतीमध्ये खूप कठोर नियम आहेत, आणि या नियमांची अंमलबजावणी केल्याशिवाय कुठल्याही उद्योगाला मंजुरी मिळत नसते. म्हणजे असं आहे की तुमच्या उद्योगातून किंवा कारखान्यातून जे अशुद्ध पाणी निघणार आहे ना, त्या पाण्यावरती प्रक्रिया करूनच तुम्ही बाहेर सोडायला पाहिजे, असा हा कठोर नियम आहे. याच्यावर MPCBचं लक्ष पाहिजे, CPCBचं लक्ष पाहिजे, कठोर शिक्षा पण आहे. हो, पण ह्याच्या आपल्याकडे असं आहे ना की नदी कितीही घाण झाली तरी सर्व खाती ही निर्दोष आहेत. आम्ही आमचं काम व्यवस्थित करतोय, ते नदी का दूषित होते आम्हाला माहिती नाही. मंडळी, पुणे विभागातल्या ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत ना, या नद्यांचं पाणी जातं थेट उजनी धरणामध्ये, आणि तिथे आता या सगळ्या प्रदूषणामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आपल्या डाऊनस्ट्रीमला मुळा मोठा शेवटी भीमेला जाऊन मिळते. पुढे त्याला उजनी डॅम आहे. उजनी डॅम मोठा आहे. उजनी डॅम तिथल्या लोकांशी जर तुम्ही बोललात, तिथले जे कोळी जे आहेत, तर पूर्वी ते म्हणजे एखादी पिढी आधी असेल, तर ह्या सगळ्या ह्याच्यात आपण एखादी पिढी हा एक क्षण आहे, परंतु एखाद्या पिढी किंवा 10, 20, 25 वर्षापूर्वी ते मासेमारीला जाताना तहान लागली तर तिथलंच पाणी प्यायचे. आज ते तिथल्या पाण्याला स्पर्श करायला धजावत नाहीत, कारण त्यांना खूप स्किन डिसीजेस झालेले आहेत, त्वचारोग झालेले आहेत. तिथे जे अनेक म्हणजे या बाबतीत मी तज्ज्ञ नाही आहे, जे माशांच्या प्रजाती उपलब्ध होत्या त्याच्यातले फक्त तिलापी आणि मांगूर हे 2च मासे राहिलेले आहेत. का तर पुण्याचं पुण्य वाहत वाहत तिथे गेलेलं आहे. जमिनी त्यांच्या निकामी झालेल्या आहेत, त्यांच्या विहिरी निकामी झालेल्या आहेत, त्यांच्या बोरवेल्स निकामी झालेल्या आहेत. तिथे अनेक आजार बळावत आहेत. गॅस्ट्रिक कॅन्सर्स म्हणजे पचनसंस्थेचे कॅन्सर तिथे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्वचारोग मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
किडनीचे डिसऑर्डर्स तिथे मोठ्या प्रमाणावर होत आहेत, इम्पोटन्सीचं प्रमाण त्या भागात वाढतं आहे. आणि हे फक्त माणसांमध्ये नाही, तिथल्या जनावरांमध्ये पण. कारण शेवटी सगळेजण तेच पाणी पिणार की नाही, आशीर्वाद आपले आहेत त्यांच्या मागे. मंडळी, जवळपास प्रत्येक नदीची हीच अवस्था आहे. आता ह्या सगळ्या नद्या वाचवायच्या कशा, हा फार मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आपण जागरूक व्हायला पाहिजे आणि व्यवस्थेला जाब विचारायला पाहिजे. जागृत होणं, मी औषध कधी घेईन की जर माझं डायग्नोसिस चांगलं झालं तर. मी डायग्नोसिस कधी होईल जर मी डॉक्टरकडे गेलो तर. मी डॉक्टरकडे कधी जाईन जर मला अक्कल आली की अरे मी आजारी आहे, तर मी डॉक्टरकडे जाणार ना. इथं मला हेच कळत नाही की मी आजारी आहे. सगळ्यात सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुण्यामधल्या सामान्य माणसाला याची जाणीव नाही आहे. आणि जोपर्यंत आपण ही जबाबदारी स्वीकारत नाही की नाही हे माझ्या शहरामुळे होत आहे, याला मी जबाबदारी कुठेतरी, मी निवडून दिलेल्या लोकांना मी जाब विचारला पाहिजे, मी प्रशासनाला जाब विचारला पाहिजे, ही भावना जोपर्यंत आपल्याला जागृत होत नाही ना, तोपर्यंत मला नाही वाटत आपण एका स्वतंत्र देशात राहतो. आपण पारतंत्र्यात राहतोय आणि हे पारतंत्र्य पूर्वी ब्रिटिशांचं होतं, आज आपण स्वतः निर्माण केलेलं आहे. आपली माता, आपली ही जीवनदायिनी पाण्याने समृद्ध असायला पाहिजे, ती झुळझुळ वाहायला पाहिजे आणि तिच्या पावित्र्यामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं मंगलमय व्हायला पाहिजे. और लोगों के चेहरे पर आनंद है, केवल नदी आनंद में हो ऐसा नहीं, नदी का आनंद लोगों के चेहरे पर दिखाई देता है. तो ये जो आनंद है वो मुझे भी, मेरी भी ऊर्जा बढ़ा देता है. हमारे साथी नरेंद्र चूग, सबकी ऊर्जा बढ़ जाती है उनके साथ सब रह के. तो ये जो नदी का प्रवाह है ये लोगों के अंदर प्रवाहमान हो जाता है. तो जब नदी लोगों के अंदर उतर जाती है तो फिर तो आनंद ही आनंद होता है. मंडळी, डॉक्टर राजेंद्र सिंहजींचं हे जे सगळं काम आहे ना, ते आता जगभर बोलते. कारण त्यांनी राजस्थानातल्या वाळवंटामध्ये नद्या पुनरुज्जीवित केलेल्या आहेत आणि ह्या कामाची दखल अख्ख्या जगाने घेतलेली आहे. आणि म्हणूनच जागतिक दुष्काळ आणि पूर नियंत्रण आयोगाचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलेलं आहे. या बाबतीतला त्यांचा अधिकार, मार्गदर्शन फार मोठं आहे आणि ह्या बाबतीमध्ये आपण ह्यापुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये नक्की जाणून घेऊया. पण डॉक्टर राजेंद्र सिंहजींचं हे म्हणणं आहे की आपण सर्व नागरिकांनी या सर्व बाबतीमध्ये जागरूक होण्याची गरज आहे, जे आपण करत आहोत आपल्या ह्या कार्यक्रमातून. त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही प्रश्न असतील, सूचना असतील, माहिती असेल ती तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 412च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची चॅनल आहेत, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबार आपण बघायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घ्या आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.